ठिकाणी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि पक्ष तसंच चिन्हाचा निर्णय लवकर घ्यावा अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली। परिणामी आता 16 जुलैला ही सुनावणी होणार आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचं कारणही तसंच आहे। 20 जून 2022 रोजी शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचं हा वाद निर्माण झाला। या प्रश्नाच्या उत्तरासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली, तसंच दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली। केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यावर 17 फेब्रुवारी 2023 रोजी निकाल दिला। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे देण्याचा निकाल देण्यात आला। परिणामी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात 2 वर्षांपूर्वी याचिका दाखल केली। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबद्दल जो निर्णय दिला तो चुकीचा आहे की बरोबर आहे याबद्दलची सुनावणी होईल। महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन आणि अलॉटमेंट ऑर्डर 1968 नुसार केवळ सिम्बॉल बद्दलचाच निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असताना त्यांनी शिवसेना हे नाव सुद्धा एकनाथ शिंदे नाव वापरायला देणं हे मुळातच चुकीचं आहे, अशा स्वरूपाचा आक्षेप या निर्णयावर घेण्यात आला। पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली। पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टानं लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी याबद्दल सुप्रीम कोर्टात मेन्शनिंग केलं। 2 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे पक्ष आणि चिन्हावरचा निर्णय आवश्यक असल्याचं मेन्शनिंगमध्ये नमूद करण्यात आलं। डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्याखाली शिवसेना हे नाव कोरल्यासारखं लिहिलेलं जे आहे ते सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला असले पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी या तात्पुरत्या आणि महत्त्वाच्या अर्जामध्ये केलेली आहे। एकनाथ शिंदे या गटाचे शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव वापरण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजे अशी सुद्धा मागणी याच्यात करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिका 2 वर्षापासून सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित आहेत। आता 14 जुलै रोजी नियमित न्यायपीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी घेतली जाणार आहे। परिणामी राज्याचं लक्ष पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे केंद्रित झालंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच भाग पाडला होता अशी टीका नारायण राणेंनी केली। विधिमंडळ परिसरामध्ये ते बोलत होते। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युती संदर्भातही भाष्य केलं। आता जे 2 भाऊ एकत्र येतात, यावं भाव एकत्र कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी। आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि एक वातावरण आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार, हम लोग की तकलीफ कुछ नहीं, 2 भाई नहीं सब और भी भाई ले हो साथ में, हम लोग को कुछ नहीं है, पहले तो थे ही ना, कुछ फर्क नहीं है। हमारे बीजेपी को या हमारी जो अलायंस है एकनाथ शिंदे, अजित पवार जी, ये तीनों पार्टी आज 235 विधायक है, कोई चिंता नहीं है, इनको गिनते नहीं है। आम्हाला काय फरक पडतो हे कोणतेच सांगतात ना, कशाला महत्त्व स्वतःच कोणाला काय पडलं नाही आहे। 2 भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा, त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा 1 भाग देतोस का, एवढं प्रेम होतू जाते तर ते म्हणतात ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात, त्यांना सवय झालेली आहे राजकारण करायला। उद्धव ठाकरेला ना, मी तेच म्हणतो उद्धव ठाकरेला।